आपण पगाराविषयी आता म्हणालात की कुठेतरी जे काही महत्त्वाचे खर्च आहेत तेच फक्त काढून घेतले जातात पगारातनं, मात्र अजून काही मुद्दे आहेत ज्याच्याविषयी मी आपल्याकडे येईन. मात्र सुरेश धानोरकर आणि राही भिडे आपल्याबरोबर आहेत. राही भिडे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कुठेतरी भ्रष्टाचार तर होतोच आहे, पण हातात मिळणारा पैसा हा तुटपुंजा असल्यामुळे आता जवानांना, या महामंडळाचे जे जवान आहेत त्यांना आपलं आयुष्य संपवावं इथपर्यंत पाळी आलेली आहे. बरोबर आहे. मला ह्या बाबतीत सुवर्ण एकच सांगायचं आहे की कसं आहे, आपण बरेचदा पोलिसांचा अनुभव घेतो की पोलिसांकडून जेव्हा सामान्य जनतेवरती अन्याय होतो तेव्हा आपण म्हणतो की रक्षकच भक्षक झाले. पण आता ह्या जवानांच्या बाबतीत हा जो विषय आहे, ह्या बाबतीत असं म्हणता येईल की रक्षकच रक्षकांचे भक्षक झालेत. कारण अशा पद्धतीचंच एकंदर मी आतापर्यंत जी चर्चा पाहिली तर त्यावरनं एकच असं दिसतं आहे की हे जे जवान नेमलेले आहेत त्यांना तुटपुंजा पगार, म्हणजे आताच तू सांगितलंस की 50% त्यांच्या हातात देतं, ती गोष्ट खरी आहे की त्यांना फक्त 50% त्यांना पगार मिळतो आणि बाकीची रक्कम जाते कुठे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बाकीची 50% रक्कम कुठे गेली? खरंय. म्हणजे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की बराचसा भ्रष्टाचार सुद्धा झालेला आहे. नक्कीच. आता हे महामंडळ जे आहे ते इतर सरकारची महामंडळ आहे त्याप्रमाणे चालतंय की नाही, हा एक मुद्दा आहे. त्याप्रमाणे हे जर चालत नसेल, एक तर पहिली गोष्ट म्हणजे सरकारचा हा नाकर्तेपणा आहे की पोलीस त्यांच्याकडे पुरेसे नाही आहेत. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था जर राखायची असेल तर हे मोठे मोठे सगळे IPS अधिकारी असतात, मोठे मोठे सल्लागार सरकारचे असतात. हे रामप्रधान समितीने जसं आता हे मंडळ स्थापन करण्याबाबतची शिफारस केलेली आहे, तर मुळामध्ये प्रश्न असा आहे की सुरक्षेवर तुम्ही जास्त पैसा का नाही खर्च करू शकत? आज 26/11चे बॉम्बस्फोट झाले, कितीतरी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होतात, सगळीकडे गुन्हेगारी वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पोलीस यंत्रणा सक्षम करण्याच्या ऐवजी असे काहीतरी कंत्राटी वगैरे कामगार नेमतायत त्याच्यासाठी. बरोबर आहे. सुरक्षेसाठी असे कंत्राटी आमदार नेमायचे का? हा सुद्धा ह्या प्रश्नाचा पण मला वाटतं विचार झाला पाहिजे. खरंय खरंय, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरेश धानोरकर, आपण या सगळ्याकडे कसं बघताय, या सगळ्या प्रकरणाकडे? आपण आता सत्तेमध्ये आहात. खरं तर 2010 नंतर हे महामंडळ स्थापन झालंय, पण आता सत्तेत असल्या कारणाने आपण याकडे लक्ष देणार आहात का गांभीर्याने? म्हणजे ह्याच्या पुढची जी चर्चा आहे ती अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आहे. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ हे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही तयार झाला आहे आणि याच्या मागचा उद्देश अपुरा पोलीस फोर्स आपल्या महाराष्ट्र सरकारकडे असल्यामुळे एक वेगळा फोर्स आपल्याला देऊन जिथे जिथे सुरक्षा पाहिजे या महाराष्ट्रामध्ये तिथे तिथे प्रोव्हाइड करायसाठी, प्रामुख्याने मुंबईमध्ये जे सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या एरियामध्ये एक सुरक्षा प्रोव्हाइड करायसाठी ही यंत्रणा आहे. आणि हे मंडळ म्हणजे ही यंत्रणा जी आहे 11 महिन्याच्या तत्वावर असते आणि 11व्या महिन्यानंतर ते परत रिन्युअल केल्या जाते. आणि आज जे आरोप होत आहे की 50% पैसे खाल्ल्या जाते, याच्यात भ्रष्टाचार होते, हे संपूर्ण तपासाअंती लक्षात येईल. आणि आदरणीय मुख्यमंत्री, पण तपासाअंती हे जर समोर आलं तर यावर कारवाई होईल का? जे कोणी दोषी आहेत नक्की कारवाई होईल. आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय आमचे मुख्यमंत्री, हे सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे. नक्की. आणि नक्की मी आपल्याकडे पुन्हा येते. PK जैन, आता पुढचा एक मुद्दा मला आपल्यासमोर आणायचा आहे, तो म्हणजे खरं तर तुम्ही सुविधांविषयी बोलात की सुविधांसाठी यांच्या पगारातनं काही रक्कम काढून घेतली जाते. त्यांना मिळणारी जी त्यांच्या हातातली बंदूक आहे, पिस्तल आहे, रायफल आहे, ती 145 सालची आहे. 303 रायफल आहे, मस्केट रायफल, आणि जाळी झालेली आहे. म्हणजे काही जे जवान आहेत त्यांनी तर ही पण भीती व्यक्त केली आहे, जर एखादी गोळी मारावीच लागली तर ती समोर जाईल की आम्हालाच लागेल, ह्याची पण भीती वाटते. त्याचं म्हणणं चुकीचं आहे. मी 2 गोष्टी आपल्याला स्पष्ट करायला इच्छितो. एक तर राही भिडेजीने जे म्हटल्या की IPS अधिकारी काहीतरी याच्यामध्ये लाटून घेतात, स्वतःसाठी काहीतरी करतात, हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. मी वारंवार सांगतो की पगार जो आहे तो 12,000 आणि त्याच्यानंतर त्याच्यावर GPF हे आहे, म्हणून प्रत्येक वेळा हे सांगणे की 50% रक्कम कुठे गेली ही आपला मुळातच चुकीचं आहे. नंबर 2 वेपन्सबद्दल आहे की आम्ही फक्त 2.5 महिन्याची ट्रेनिंग या जवानांना देतो. 2.5 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर त्यांना फार ॲडव्हान्स्ड वेपन्स हाताळणे शक्य होत नाही.
म्हणून आम्ही या महामंडळामध्ये तरतूद केली होती की माजी सैनिक, माजी मला निमलष्करी PK अधिकारी, जैन, कर्मचारी PK त्यांनी जैन, सुद्धा PK जैन, सॉरी तुम्हाला थांबावं असं लागतं इथे. तुम्ही जे म्हणताय सारखं 12,000 ज्याने आत्महत्या केली त्यांच्या वडिलांनी असं म्हटलंय की हातात 9,000 रुपये मिळतात, त्याच्यात आम्ही भागवू शकत नाही आणि मग त्याला आत्महत्या करावी लागली. म्हणजे तो खोटं बोलतोय का? त्याचे वडील खोटं बोलतायत का? आपण त्याची एकदा पे स्लिप बघून घ्या. मला जी माहिती मिळालेली मी ती आपल्याला सांगितली. सुरुवातीला त्यांचा पगार होता 9,500 रुपये टोटल, पण त्याच्यानंतर त्यांची पगारवाढ झालेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे, माझ्याकडे लेटेस्ट इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा पगार जवळजवळ 12,000 टोटल पगार त्यांचा 12,000 रुपये आपण आहे. हे मान्य कराल का PK जैन? जे आपण बोलताय तुम्ही करा ना त्याच्यासाठी मान्य, पण माझी मी तर आता मला जी माहिती मिळालेली आहे त्याचे सध्याचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांच्याकडून ती माहिती मी आपल्याला देतोय. मी काही माहिती ही कुकअप केलेली नाही आणि याच्यामध्ये माहिती लपवण्यासाठी किंवा चुकीची माहिती आपल्या माध्यमातून सर्वांना देण्याचा माझा काही हेतू नाही. नक्की. आता रायफल्स कारण की मी आपल्याला सुरुवातीला मगाशी पगाराविषयी पुन्हा बोललात म्हणून मी उत्तर दिलं. रायफल्स विषयी बोलूया. रायफल्स इतक्या जुन्या आहेत, टाचा मारलेल्या रायफल्स आहेत. कसं काम करायचं या सुरक्षा रक्षकांनी? रायफल जुन्या आहेत ही गोष्ट खरी आहे, पण ते रायफल अजूनही सक्षम आहेत. मी मेंटेन करतो आताही की हे रायफल सक्षम आहेत. आपल्या ज्या कामासाठी या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नेमण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी हे रायफल पुरेसे आहेत. त्यांना काही फार ऑटोमॅटिक वेपन देण्याची आवश्यकता नाही. ते ज्या कामासाठी या लोकांना लावण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी 303 रायफल जी सध्या त्यांना देण्यात आलेली आहे ती रायफल पुरेशी आहे. मी मेंटेन करतो ही गोष्ट. बर, खांद्यावर राजमुद्रा आहे या सगळ्या जवानांच्या, म्हणजे त्यांचा जो गणवेश आहे त्याच्यावर मला सदावर्तेंकडे जायचंय. सदावर्तेच हे जे जवान आहेत यांच्या गणवेशाच्या खांद्यावर राजमुद्रा आहे, हे योग्य आहे? म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसतं? अत्यंत बेकायदेशीर आहे. त्याची कारणं म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगतो तुम्हाला. राज्य सरकारला अशा प्रकारे राजमुद्रा एखाद्या कंत्राटी कामगारांना देण्याचा कुठलाही हक्क नाही आहे. किंबहुना जर राज्य सरकारला स्वतःच्या इतर म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेसचे जे ऑफिसर असतात IAS IPS तसेच मंत्री तसेच जे न्यायाधीश यांच्या व्यतिरिक्त एखाद्या मंडळाला जरी द्यायचे असेल तर त्याला केंद्र सरकारची त्याच्यामध्ये परवानगी घेणं आवश्यक आहे. प्रस्तुत जे मंडळ आहे या मंडळाच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या लोकांना अशा प्रकारे हे देणं, राजमुद्रा वापरायला देणं हे अत्यंत गैर आहे. आणि हे मी गैर म्हणत नाही आहे, तर जो कायदा आहे, जो रूल आहे, म्हणजे थेट मी तुम्हाला सांगतो 2010चा कायदा आहे, त्या रूल आहे. त्याच्यानंतर तत्पूर्वी 2006चा रूल आहे आणि तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो ह्या संदर्भामध्ये राजमुद्रा आणि ध्वज याच्या संदर्भातला जो कायदा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे जर कृत्य केलेलं असेल आणि अशा प्रकारे बेकायदेशीरपणे केंद्र सरकारची कुठली हे न घेता परवानगी न घेता अशा एखाद्या एजन्सीला ते यूज करण्यासाठी देणं, याच्यासाठी मी सांगतो त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे आणि दंडाची सुद्धा तरतूद आहे. त्या संदर्भात मी अधिक स्पष्टही करू शकतो. नक्की. PK जैन सांगाल? मी तर आपल्याला हे सांगतो की हा कायदा 2 वेळा विधानसभामध्ये पारित झाला आणि 1 वेळा विधान परिषदमध्ये पारित झाला. याच्यामध्ये फक्त आपण राज्य सरकारची चूक म्हणाल तर हे योग्य होणार नाही. आम्ही सर्व कायदे तपासल्यानंतर लॉ अँड ज्युडिशरी यांच्याकडून या कायद्याची शहानिशा केल्यानंतर हे कायदे कॅबिनेटकडे गेले. कॅबिनेटमधून ते विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये गेले, तिथून पास झाले. मग आता यांना गैरकानूनी म्हणणे आणि गैरकायदेशीर म्हणणे याच्यामध्ये काही अर्थच नाही. बर, सदावर्ते. हे मी म्हणत नाही. आणि हे जे अधिकारी आहेत, मी अधिक स्पष्ट ऐकून घ्या. हे जे सर्व अधिकारी आहेत आपण ऐकून घ्या. हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी स्पेशल पोलीस ऑफिसर्स आहेत, पब्लिक सर्व्हंट आहेत. हे त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. त्यांना अटक करण्याचे, सीमित अटक करण्याचे अधिकार आहेत आणि त्या माणसाला ज्या ठिकाणी ते ड्युटीवर नेमण्यात आलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी सीमित अटक करून त्यांना लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या संबंधित इसमाला प्रस्तुत करण्याचे अधिकारी देण्यात आलेले आहेत. आणि त्यांना आम्ही हत्यार देतो, त्यांना स्पेशल पोलीस ऑफिसरचा दर्जा दिलेला आहे, त्यांना पब्लिक सर्व्हंटचा दर्जा दिलेला आहे, त्यांना अटक करण्याचे अधिकार दिलेले आहेत. हे सर्व गोष्टी त्यांच्या हातामध्ये टाचा मारलेल्या रायफल्स आहेत, जुन्या रायफल, जाळी झालेल्या रायफल्स आहेत. PK जैन, अजून एक मुद्दा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बरं, तुम्ही मगाशी पेस्लिप पोलीस दलामध्ये वापरले ऐका सर, तुम्ही मगाशी पेस्लिपचा मुद्दा उपस्थित केलात. पेस्लिप माझ्या हातामध्ये आहेत आता 5 जणांच्या. किती त्यांना पगार आहे आणि किती त्यांना हातात मिळतो आहे त्याची साक्ष माझ्याकडे आहे. मी अर्थातच ही आपल्यापर्यंत पोहोचवीन आणि त्यानंतरची मला आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे. टोटल आपण ग्रॉस, मला टोटल सांगा ग्रॉस किती मिळतो, नेट किती मिळतो तेवढं सांगा ना मला. मी बघू शकत नाही. नक्की मी तुम्हाला सांगते. ग्रॉस अमाऊंट 10,410 आणि नेट पेबल त्यांच्या हातात फक्त 7,071 रुपये मिळत आहेत.
हे मी एकाचं उदाहरण देते, अशी 5-6 जणांची पे स्लिप माझ्या हातामध्ये आहे. ते कोणत्या महिन्याची पगार स्लिप आपल्याकडे आहे? एप्रिल 14, म्हणजे एप्रिल 2014, आत्ता 1 महिन्यापूर्वीची. आपण डिसेंबर 2014ची मागवा ना जरा. मी आपल्याला सांगितलं की त्यांचा पगार वाढ झालेला आहे, आपण माझी ऐकायला तयार नाही. आपण डिसेंबर 2014 किंवा नोव्हेंबर 2014ची पगार स्लिप मागवा, त्याच्यामध्ये ग्रॉस बघा आणि नेट बघा. नक्की मी ती पण मागवीन आणि ती पण आपल्यापर्यंत पोहोचीन. अजून एक मुद्दा मला पीके जैन आपल्याशी बोलायचा आहे. अधिकाऱ्यांचे पगार. आणि दुसरी गोष्ट एक ऐकून घ्या, बरं. 303 रायफली जे आपण म्हणताय की कालबाह्य झालेले आहे, जुने आहेत, ते अजूनही पोलीस दलामध्ये वापरले जातात. आणि या महामंडळाचा दर्जा पोलिसापेक्षा वरिष्ठ होऊ शकत नाही. पोलीस अजूनही 303 रायफल्स वापरतात. म्हणून जेव्हा पोलीस वापरू शकतात तर या सुरक्षा मंडळाचे जवान का वापरू शकत नाही, मला काही लक्षात येत नाही ती गोष्ट. नक्की आपण ते सुद्धा जाणून घेऊया. सदावर्ती, आपण ह्याच्याशी सहमत आहात? नाही, जैनांच्या 3 बाबींना मी उत्तर देऊ इच्छितो. मुळामध्ये ज्या प्रकारे आपण आता पे स्लिप सर्वांच्या साक्षी केलेली आहे, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की राईट टू वेज म्हणजे मला मोबदल्याचा अधिकार 2014ची आहे ती. हो. एप्रिल 2014ची आहे ती. आपण नोव्हेंबरची बघा. आता नोव्हेंबर डिसेंबरची काढायला गेली तर 11,000 एवढाच पगार हातात आलाय. ते सुद्धा आमच्याकडे आहे, म्हणजे तो सुद्धा डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. 11,000, त्याच्यामध्ये 11,000 नमूद केलेलं आहे. होय. आणि नेट किती दाखवली त्याच्यामध्ये? नक्की मी त्याविषयी सुद्धा बोलते, त्याविषयी सुद्धा आपल्याला सांगते. सदावर्त्यांचं फक्त ऐकून घेऊ आणि मग मी लगेच त्या मुद्द्याकडे येते. सदावर्ते, भारतीय संविधानिक अधिकार आता पगाराच्या संदर्भात आणि प्रॉपर्टीच्या संदर्भात झालेला आहे. आणि त्या अधिकाराला राईट टू प्रॉपर्टी अँड वेजेस असं म्हणतो आपण. त्याचं आर्टिकल आहे आर्टिकल 300(a) म्हणजे 300 असं त्या अधिकाराचं आर्टिकल आहे. भारतीय संविधानात ते अंतर्भूत आहे. आणि अशा प्रकारे एखाद्या कामगाराचा, कर्मचाऱ्याचा, पोलीस शिपायाचा किंवा इतर कोणत्या कर्मचाऱ्याचा हे काढून घेणं, हक्क काढून घेणं, हक्क बाधित करणं, हे सुद्धा गैर आहे. संविधानिक बाबीवर ते मारा आहे. एक दुसरी गोष्ट, आता जैनांनी सांगितल्या बाबतीमध्ये मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. ते म्हणतायत की एक कुठल्या अधिकाराखाली आम्ही हे मंडळ आणलेलं आहे आणि त्या अधिकार मंडळ आणल्यामुळे त्यांना अशा प्रकारे राजमुद्रा वापरता येते. मी तुम्हाला अधिक स्पष्ट करू इच्छितो आणि तो ॲक्टही मी सोबत आणलेला आहे. त्या ॲक्टला आपण राजमुद्रेसंदर्भातला कायदा 2005 असा म्हणतो आणि 20 डिसेंबर 2005ला तो कायदा आपण याच्यात आणलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कोण कोण हे वापरू शकतात, तर राजमुद्रा वापरू शकतात त्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे मेंबर्स आहेत ते वापरू शकतात. जर तुम्ही IAS आणि IPS ऑफिसर असाल, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आले, ते वापरू शकतात. केंद्रातले मंत्री वापरू शकतात, राज्याचे मंत्री वापरू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे म्हणजे न्यायाधीश असतील, उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्याच्या उपर जे लोक आयोगाचे सदस्य होतात तेच वापरू शकतात. आणि त्या संदर्भामध्ये त्या ॲक्टच्या सेक्शन 6 खाली तशा प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. हे सगळं स्पष्ट असताना ज्या यंत्रणेमध्ये आयुष्य म्हणजे पूर्ण उमेदीचा काळ घालवलेले अधिकारी, जर त्यांना हे सगळ्या गोष्टी न्यायिकदृष्ट्या माहिती असतात की कोणाला लाल दिवे लावता येतात, कुणाला राजमुद्रा वापरता येते, त्यांनी आपण अशा प्रकारचे खुलासे करणं आणि ते गैर नाही असं म्हणणं हे खरोखरच चिंताजनक आहे. आणि राज्याच्या आता नव्या मुख्यमंत्र्यांनी तरी अशा प्रकारच्या गोष्टींवर कटाक्षानं लक्ष घातलं पाहिजे. नाहीतरी मागे सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारे लक्ष घातलेलं होतं. आता गरज आहे त्या नवीन मुख्यमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची आणि गृह सचिवांची की त्यांनी तातडीने अशा प्रकारच्या गोष्टींवर पायबंद घातला पाहिजे.